आज आपण बनवूया नवीन पद्धतीने मटन उखड सूप। आता सर्वप्रथम इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकर मध्ये आपण तेल टाकून घेऊ। इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। तेल गरम झालेले आहे। आपण आता यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊ। खडे मसाले व्यवस्थित आपण तडतडून घेऊ तेलामध्ये। त्यामध्ये मी दालचिनी घेतली, काळी मिरी घेतली, लवंग घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, जिरे घेतलेले आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कट करून। अख्खा लसूण घेतलेला आहे, गावठी पाकळ्या घेतलेल्या बघू शकता। अख्खाच्या अख्खा आपल्याला टाकायचा आहे। 5 पाकळ्या घेतलेल्या आहे मी। हा लसूण जेव्हा मटन मध्ये सूप मध्ये जेव्हा बॉईल होतं त्यावेळी त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते। तुम्ही पण असं ट्राय करून बघा, टेस्ट खूप छान येते त्याला। इथे बारीक चॉप केलेले कांदे घेतलेले 2 ते पण घालून घेऊ। 1 चमच आपण मीठ घालून घेऊ। मीठ घातल्याने कांदा लवकर फ्राय होतो। आपण हलका ब्राऊन कांदा करून घेऊ। कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे बघू शकता, हलका ब्राऊन पण झालेला आहे। आपण आता त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ। अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे 1 वाटी। अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस तर आपण तशीच फ्राय करून घेऊ 2 मिनिटं। अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा गेलेला आहे, व्यवस्थित फ्राय पण झाली आहे बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालून घेऊ। 750 ग्रॅम घेतलेलं आहे मी इथं। व्यवस्थित मिक्स करून घेऊ मटण। त्यावर आपण आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊ। तर आपण इथे गरम पाणी घालून घेऊ। सूप बनवण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं घालू शकता तुम्ही। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता कुकर मध्ये 4 शिट्ट्या करून घेऊ मटनच्या। 4 शिट्ट्या झालेल्या आपल्या, वाफ पण व्यवस्थित झालेली आहे। आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊ। आता आपलं मटन उखड सूप रेडी झालेलं आहे, आपण सर्व करून घेऊ। हे मटन उखड सूप तुम्ही स्टार्टर म्हणून पण पिऊ शकता, खूप छान टेस्ट येते आणि लहान मुलांना वयस्कर माणसांना पण देऊ शकता।